ज्या धुरंधरनं 1000 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली त्याला टक्कर देण्यासाठी पाकिस्ताननं पिक्चर काढला, ज्याची तिकीट विकली गेली तब्बल 22. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो। हे अगदी खरंय. सीन काय आहे, तर धुरंधरची स्टोरी बेस होती कराचीच्या लॅरी शहरावर आणि तिथून चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशनवर. इकडे धुरंधर तुफान हिट झाला, पण पाकिस्तान सरकारनं याला अँटी पाकिस्तानी म्हणून डिक्लेअर केलं. या पिक्चर मधून लॅरीचा खोटा इतिहास दाखवला असा आरोप पाकिस्तान सरकारनं केला. मग काय झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पाकिस्ताननं मेरा लॅरी नावाचा एक पिक्चर काढला. हा पिक्चर लॅरी मधल्या 2 मुलींच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्या आपल्या फुटबॉल प्लेअर बनण्याच्या स्वप्नाच्या विरोधात समाजाशी लढतात. आता सरकारनं या पिक्चर मधून आम्ही लॅरीचा पॉझिटिव्ह भाग दाखवू वगैरे वगैरे म्हणत मार्केटिंग केलं होतं. पण प्रत्यक्षात पिक्चर रिलीज झाला आणि अवघ्या 4 दिवसात याला थिएटर मधून बाहेर काढावं लागलं. या 4 दिवसात पिक्चरची तिकीटं विकली गेली फक्त 22. विशेष म्हणजे या पिक्चरला खुद्द पाकिस्तान सरकार प्रमोट करत होतं. सिंधचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री शर्जी इनाम मेमन यांनी पोस्ट करत धुरंधरवर फेक प्रोपोगंडा पसरवत असल्याचा आरोप करत आम्ही या पिक्चर मधून खरी लॅरी लोकांसमोर मांडणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्याच मंत्र्यांनी तरी ही फिल्म पाहिली का अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रत्यक्षात हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलाच आणि धुरंधरला टक्कर देण्याचा नाद पाकिस्तानच्या चांगला आला.